तर यानंतरची बातमी आहे भिवंडीमधून। भिवंडीमध्ये वाहनतळ नसल्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत। भिवंडीकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। भिवंडी शहरातील मध्यभागी असलेल्या जकात नाका आनंद दिघे चौक परिसरामध्ये अनेक शासकीय कार्यालये आहेत। भिवंडी महानगरपालिकेसह प्रांत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, खासदार, 2 आमदारांचे कार्यालय, कोर्ट, उपजिल्हा रुग्णालय, चिल्ड्रन होम असे शासकीय कार्यालय असल्याने शहरी आणि ग्रामीण भागातून अनेक नागरिक या ठिकाणी येत असतात। या ठिकाणी नागरिकांना मोटरसायकल किंवा कार पार्किंग, वाहनतळ किंवा पार्किंग झोनची व्यवस्था नसल्यामुळे अनेक वाहने ही कार्यालयासमोर तर रस्त्याच्या कडेला देखील पार्किंग केली जातात। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीचा सामना हा सर्वसामान्य नागरिकांना करावा लागतो। त्याचप्रमाणे कामावर जाणाऱ्या नोकर वर्गाला सकाळी आणि सायंकाळी कल्याण नाका ते वंजारपट्टी नाक्यापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीमध्ये अडकून राहावं लागतं। अनेक जड वाहनांचा प्रवेश होत असतो आणि यामुळे हा वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतोय। वाहतूक पोलीस रस्ता लगतच्या मोटरसायकल टोईंग बरेचसे सरकारी कार्यालय सुद्धा खूप जुने असल्यामुळे तिथे पण पार्किंगची व्यवस्था नाही आहे। त्यामुळे हे पार्किंग रस्त्यावरच करतात, त्याच्यामुळे वाहतूक कोंडी होते। त्यामुळे आम्ही ज्या 4 व्हीलर असतात त्यांच्यावर आम्ही ऑनलाईन चलन करतो। ज्या रहदारीला अडथळा करणाऱ्या ज्या 2 व्हीलर असतात त्यांना आम्ही टोईंग व्हॅनद्वारे आम्ही त्या गाड्या टो करतो। आता रहदारीला अडथळा होणाऱ्या गाड्यांवर कारवाई केल्यावर साहजिकच काही लोक नाराज होतात, पण वाहतुकी सुरळीत राहावी म्हणून ही कारवाई आम्हाला करावी लागते आणि त्या दृष्टीने आमची कारवाई सुरू असते। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अनिल गजरे यांनी। पाहूयात। भिवंडीला जागतिक स्तरावर ट्रॅफिक युक्त असा पुरस्कार देणं गरजेचं आहे आजच्या घडीला, कारण की मागच्या काही वर्षांपासून आपण पाहतोय की भिवंडीच्या वाहतूक व्यवस्थेला इतका बोजवारा उडालेला आहे का पूर्ण भिवंडीची अवस्था अक्षरशः गलिच्छ असं शहर म्हणून उदयास येत आहे। या महानगरपालिकेला सर्वात सुंदर शहरांच्या यादीमध्ये नामांकन मिळालं। मी म्हणतो का ते नामांकन राज्य शासनाने परत घ्यावं अशी आम्ही राज्य शासनाला विनंती करू। रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे वाहनांचे जे चालक असतात त्यांना कुठे गाड्या उभ्या करतात याबाबत कोणत्याही प्रकारचं नियोजन नसते, त्यामुळे कुठेही गाडी उभी केली तरी वाहतूक कोंडी होते। आज रस्ते बघितलं तर अरुंद आहेत, खराब आहेत, त्यामुळे सुद्धा वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे। महानगरपालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांनी जर समन्वयाने काम केलं तर वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटू शकतो, नाहीतर भविष्यामध्ये हा वाहतूक कोंडीचा प्रश्न हा भिवंडीसाठी गहन प्रश्न निर्माण होणार आहे। प्रशासनाने, महानगरपालिकेने किंवा कोणीही आम्हाला इथे पार्किंगची सुविधा करून द्यावी ही प्रशासनाला विनंती आहे। कारण अनेक वेळा इथून शेतकऱ्यांच्या मना अजून काही ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांच्या गाड्या उचलून घेऊन जातात आणि ती नाहक भूदंड या गोरगरीब जनतेला सहन करावं लागतं। तरी लवकरात लवकर पार्किंगची व्यवस्था व्हावी ही अपेक्षा आहे शासनाकडून। मोठ्या प्रमाणामध्ये भिवंडीच्या रस्त्यावर तुम्ही चारी बाजूला बघाल तर मोठ्या गाड्या, रिक्षा, बाईक सगळे रस्त्यावर असतात, त्याच्यामुळे ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण होतो। त्याच्यामुळे माझा असं विनंती आहे की लवकरात लवकर यावरती काय सुविधा होत असेल तर महानगरपालिकेने करावी, एवढेच बोलेल।